नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? आणि पर्याय आहेत: ए 25 मार्च 1947, बी 1 एप्रिल 1935, सी 17 डिसेंबर 1937, डी इतर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1 एप्रिल 1935. प्रश्न क्रमांक 2. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? आणि पर्याय आहेत: ए मुंबई, बी दिल्ली, सी नागपूर, डी भोपाळ. आणि उत्तर आहे ए मुंबई. प्रश्न क्रमांक 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? आणि पर्याय आहेत: ए 2 सप्टेंबर 1950, बी 1 जानेवारी 1949, सी 19 मार्च 1947, डी 26 जानेवारी 1950. उत्तर आहे बी 1 जानेवारी 1949. प्रश्न क्रमांक 4. भारतात किती सार्वजनिक संस्था बँका आहेत? आणि पर्याय आहेत: ए 37, बी 2, सी 25, डी 27. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 27. प्रश्न क्रमांक 5. बँका कोणती सेवा पुरवते? आणि पर्याय आहेत: ए आर्थिक सेवा, बी केंद्रीय सेवा, सी ए आणि बी, डी इतर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए आर्थिक सेवा. प्रश्न क्रमांक 6. भारतीय रिझर्व्ह बँकेचा बँक दर किती आहे? आणि पर्याय आहेत: ए 7.75%, बी 6%, सी 7%, डी 5%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 7.75%. प्रश्न क्रमांक 6. भारतीय महिला बँक कधी स्थापन झाली? आणि पर्याय आहेत: ए 19 नोव्हेंबर 2013, बी 15 ऑगस्ट 2014, सी 26 जानेवारी 2013, डी इतर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 19 नोव्हेंबर 2013. प्रश्न क्रमांक 8. भारतीय स्टेट बँक कधी स्थापन झाली? आणि पर्याय आहेत: ए 1 जुलै 1955, बी 1 जानेवारी 1949, सी 17 डिसेंबर 1951, डी 1 एप्रिल 1935. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 1 जुलै 1955. प्रश्न क्रमांक 9. भारताची पहिली बँक. आणि पर्याय आहेत: ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बी आंध्रा बँक, सी भारतीय स्टेट बँक, डी बँक ऑफ हिंदुस्थानी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी बँक ऑफ हिंदुस्थानी. प्रश्न क्रमांक 10. बँक ऑफ हिंदुस्थानी बँक कधी स्थापन झाली? आणि पर्याय आहेत: ए 1805, बी 1770, सी 1915, डी 1750. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1770. प्रश्न क्रमांक 11. भारतात विविध प्रकारच्या वाणिज्य बँका आहेत. खालीलपैकी कोणती बँक वाणिज्य बँकेच्या श्रेणीमध्ये येत नाही? आणि पर्याय आहेत: ए खाजगी बँक, बी राष्ट्रीयकृत बँक, सी सहकारी बँक, डी वस्तू बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी वस्तू बँक. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बँकांना परकीय चलन खाती चालविण्यास परवानगी आहे? आणि पर्याय आहेत: ए विदेशी बँक, बी प्रादेशिक ग्रामीण बँक, सी राष्ट्रीयकृत बँक, डी यापैकी काहीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी राष्ट्रीयकृत बँक. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या सामान्य बँकेच्या ग्राहकाची सामान्य बँकिंग क्रिया मानली जाऊ शकत नाही? आणि पर्याय आहेत: ए ATMचा वापर, बी दूरध्वनी पाठिंबा, सी PLR कमी करा किंवा वाढवा आणि कर्ज पॉलिसी जाहीर करा, डी बँकेच्या धनादेशाचा वापर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी PLR कमी करा किंवा वाढवा आणि कर्ज पॉलिसी जाहीर करा. प्रश्न क्रमांक 14. भारत खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय गटाचा सदस्य आहे? आणि पर्याय आहेत: ए OPEC, बी NATO, सी BRICS, डी यापैकी कोणतेही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी BRICS. प्रश्न क्रमांक 15. भारताने विकसित केलेल्या क्षेपणास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे? आणि पर्याय आहेत: ए ध्रुव, बी विवियन, सी त्रिशूल, डी यापैकी काहीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी त्रिशूल. प्रश्न क्रमांक 16. बँकिंग जगात KYCचा विस्तार काय आहे? आणि पर्याय आहेत: ए कीप युअर क्रेडिबिलिटी, बी नो युअर क्रेडिबिलिटी, सी कीप युअर कस्टमर, डी नो युअर कस्टमर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी नो युअर कस्टमर. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर बँकिंग आणि वित्त क्षेत्रात केला जातो? आणि पर्याय आहेत: ए जमा केलेले व्याज, बी प्रसार, सी दैवी, डी यापैकी काहीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए जमा केलेले व्याज. प्रश्न क्रमांक 18. भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकेचे नाव खालीलप्रमाणे आहे. आणि पर्याय आहेत: ए देना बँक, बी साऊथ इंडियन बँक, सी सिंडिकेट बँक, डी IDBI बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी साऊथ इंडियन बँक.
प्रश्न क्रमांक 19, आर्थिक सेवांमध्ये प्रवेश नसणे तांत्रिकदृष्ट्या काय म्हणतात? आणि पर्याय आहेत ए आर्थिक अस्थिरता, बी आर्थिक वंचितपणा, सी आर्थिक स्थिरता, डी आर्थिक समावेश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी आर्थिक वंचितपणा. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते अन्न निम्म्याहून अधिक जगाचा मुख्य अन्न आहे? आणि पर्याय आहेत ए बटाटा, बी गहू, सी मका, डी केळी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी गहू. प्रश्न क्रमांक 21, बँकिंग क्षेत्रात खालीलपैकी कोणता वर्ड वापरला जातो? आणि पर्याय आहेत ए एन्ट्रोपी, बी खाती, सी विस्कोसिटी, डी प्लाझ्मा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी खाती. प्रश्न क्रमांक 22, जपानचे चलन खालीलपैकी कोणते आहे? आणि पर्याय आहेत ए युआन, बी युरो, सी येन, डी डॉलर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी येन. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या बँकेत परकीय चलन संबंधित कार्य होतात? आणि पर्याय आहेत ए ऑफशोर बँकिंग, बी भारतीय स्टेट बँक, सी व्यापारी बँक, डी यापैकी काहीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए ऑफशोर बँकिंग. प्रश्न क्रमांक 24, देशातील सरकार आणि मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेल्या नोटा व नाणी यांना कोणते चलन म्हटले जाते? आणि पर्याय आहेत ए कायदेशीर चलन, बी लगतचे चलन, सी वैधानिक चलन, डी स्वीकार्य चलन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए कायदेशीर चलन. प्रश्न क्रमांक 25, जगात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे स्थान कितवे आहे? आणि पर्याय आहेत ए 12वा, बी 13वा, सी 11वा, डी 10वा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 11वा.